नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघत आहात ना, बघायलाच पाहिजे, कारण घेऊन आलो आहे माहिती तुमच्या फायद्याची. मित्रांनो, तुम्ही जर नोकरी शोधत असाल, तुम्हाला चांगल्या नोकरीची गरज असेल, तर आता एक नोकरीची चांगली संधी आलेली आहे. CSC सेंटरचे जे आधार सेवा केंद्र असतात, ASK म्हणजे आधार सेवा केंद्र जे असतात, जे आपल्या आजूबाजूला आधार सेवा केंद्र असतात, त्या आधार सेवा केंद्रामध्ये आता आधार ऑपरेटरच्या चांगल्या ओपनिंग्स निघालेल्या आहेत. आधार ऑपरेटरच्या चांगल्या जागा आता निघालेल्या आहेत आणि ह्या ज्या आधार ऑपरेटरच्या जागा निघालेल्या आहेत त्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्याच जिल्ह्यांमध्ये निघालेल्या आहेत. आता ज्या जागा निघालेल्या आहेत आधार ऑपरेटरच्या, त्यासाठी अर्ज करण्यासुद्धा सुरुवात झालेली आहे आणि या जागांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती 30 नोव्हेंबर आहे. म्हणजे 30 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही याचा अर्ज करू शकता. आता हे जे जागा निघाल्या आहेत त्यासाठी पात्रता काय असणार आहे, तुमचं काय शिक्षण असलं पाहिजे, तुमच्याकडे काय सर्टिफिकेट असलं पाहिजे, यासाठी पगार किती असणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जागा निघालेल्या आहेत आणि याचा अर्ज कसा करायचा, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन चालू करा, म्हणजे असे अपडेट्स तुम्हाला भेटत राहतात. मित्रांनो, ह्या ज्या जागा आहेत त्या CSCच्या अंडर आधार सेवा केंद्रावर निघालेल्या असल्यामुळे आपल्याला CSCच्या जी करिअर वेबसाईट आहे त्या वेबसाईटला जायचं आहे. तर ही जी वेबसाईट आहे याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे, तिथे तुम्ही ती बघू शकता. आता या वेबसाईटला तुम्ही आलात, याच्या करिअरमध्ये याचं जे करिअर ऑप्शन आहे इथे करिअरचं, त्या करिअरवर तुम्ही आलात तर खाली इथे तुम्ही आलात थोडंसं, तिथे बघा जॉब ओपनिंग्स म्हणून दिलेलं आहे. CSC गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड इन्व्हाइट्स ऍप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ आधार सुपरवायझर ऑपरेटर. म्हणजे CSC कंपनीतर्फे आधार ऑपरेटरसाठी आता जागा निघालेल्या असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे आणि ह्या प्रत्येक राज्यामध्ये निघालेल्या आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक राज्याचा त्यांनी इथे ऑप्शन दिलेला आहे. बघा इथे सगळे राज्य तुम्ही बघू शकता, सगळ्या राज्यांचे इथे ऑप्शन्स दिलेले आहेत. आता आपल्याला जे बघायचं आहे ते महाराष्ट्रासाठी, तर महाराष्ट्रासमोर तुम्ही इथे बघा अप्लाय नाऊचं बटन दिलेलं आहे आणि इथे त्यांनी हे पण सांगितलेलं बघा शेवटची तारीख काय आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर हे त्यांनी इथे सांगितलेलं आहे. आता आपण काय करूयात, महाराष्ट्र समोर जे अप्लाय नाऊचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करूयात. अप्लाय नाऊ. आता इथे अप्लाय नाऊवर क्लिक केल्यानंतर दुसरं पेज ओपन होणार आहे. आता हे पेज ओपन झाल्यानंतर इथे बघा त्यांनी महाराष्ट्र संबंधित सगळं डिटेल्स दिलेले आहेत की महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती जागा निघालेल्या आहेत, यासाठी पात्रता काय आहे, काय तुमच्याकडे असलं पाहिजे, कोणतं सर्टिफिकेट असलं पाहिजे, हे सगळं दिलेलं आहे. आणि खाली शेवटी आल्यानंतर तुम्ही मग नंतर इथे सगळं माहिती एकदा बघून घ्यायची आणि नंतर अप्लाय नाऊ करायचं आपल्याला. आपण एकदा पहिल्यापासून हे बघून घेऊयात. आता इथे बघा त्यांनी ते सांगितलेलं आहे की आता हे ज्या जागा निघालेल्या आहेत त्या पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट एका वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट असणार आहे, एका वर्षासाठी. आणि एक वर्षामध्ये तुमचा जॉब फिक्स असणार आहे. एका वर्षानंतरच इथे त्यांनी सांगितलेलं नाही, पण एक वर्ष तरी कॉन्ट्रॅक्ट असणार आहे. त्यामुळे एका वर्षासाठी ही तुम्हाला नोकरीची संधी आहे. आता ठीक आहे, आता हे बघूयात आपण की खाली त्यांनी पात्रता वगैरे काय सांगितलेली आहे. पहिले पण पात्रता बघूयात, नंतर बघूयात की कोणत्या जिल्ह्याच्या काय जागा आहेत. तर पात्रतामध्ये त्यांनी जर तुम्ही बघितलं तर त्यांनी काय सांगितलंय बघा की पात्रतामध्ये सांगितलेलं आहे मिनिमम 18 इयर्स एज ऑर अबव. म्हणजे तुमचं वय कमीत कमी हे 18 असलं पाहिजे, म्हणजे 18 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलं पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलंय तुमची एकतर 12वी पास असली पाहिजे, म्हणजे तुमची 12वी पूर्ण असलेली पाहिजे, किंवा मग तुम्ही 10वी पूर्ण करून तुमचं दोन वर्षाचा ITIचा डिप्लोमा झालेला पाहिजे. 10वी प्लस ITIचा 2 वर्षाचा डिप्लोमा, किंवा मग तुमची 10वी पूर्ण असलेली पाहिजे आणि 3 वर्ष तुमचा पॉलिटेक्निकचा डिप्लोमा असला पाहिजे. असं त्यांनी या गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत. 18 वर्ष पूर्ण, नंतर तुमची 12वी पूर्ण, किंवा मग 10वी किंवा आणि ITIचा डिप्लोमा, किंवा मग 10वी नंतर पॉलिटेक्निकचा डिप्लोमा, असं इथे त्यांनी सांगितलेलं आहे. आता सगळ्यात मोठी जी त्यांनी एक अट सांगितलेली आहे, गोष्ट सांगितलेली आहे, ती म्हणजे तुमच्याकडे असलं पाहिजे आधार ऑपरेटर किंवा आधार सुपरवायझरचं सर्टिफिकेट. हे सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे, तरच तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. आता हे जे आधार ऑपरेटर सुपरवायझरचे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला NSCIT जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला जाऊन तुम्ही जर फॉर्म भरला आहे आणि त्या फॉर्म भरून तिथे जर तुम्हाला ऑनलाईन परीक्षा द्यावी लागते, ती ऑनलाईन परीक्षा जर तुम्ही दिली तर तुम्हाला ते NSCITच्या वेबसाईटला जाऊन तुम्हाला ते आधार ऑपरेटर सुपरवायझरचं सर्टिफिकेट भेटतं. ठीक आहे. तर त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं, शुड बेसिक कम्प्युटर स्किल्स, म्हणजे तुम्हाला थोडं कम्प्युटरचं नॉलेज असलं गरजेचं आहे. तुम्हाला कम्प्युटर थोडंफार तरी होईना, पण ते यायलाच पाहिजे. तुम्ही MSCIT वगैरे केलं असेल तर तुम्हाला कम्प्युटरची नॉलेज असेलच, आयडिया असेलच, तुम्ही कम्प्युटर वापरलेला असेलच. हे झालं त्यांनी काही पात्रतेच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की सगळे पात्रता असणे गरजेचं आहे. आता इथे त्यांनी काय दिलं बघा, नंबर ऑफ वॅकन्सीज, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यासाठी किती किती जागा आहेत ते पण त्यांनी इथे दिलेलं आहे. बीडचं दिलेलं आहे, चंद्रपूरचं दिलेलं आहे, गोंदियाचं दिलेलं आहे, परभणीचं दिलेलं आहे, रायगड, सांगली, सिंधुदुर्ग, वर्धा, अमरावती, हे सगळं त्यांनी इथे दिलेलं आहे. हे सगळं झालं, किती जागा आहेत, काय पात्रता आहे, किती वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट असणार आहे वगैरे सगळी माहिती झाली. आता आपल्याला काय बघायचं की अर्ज कसा भरायचा. मित्रांनो, एक गोष्ट याच्यामध्ये काय आहे बघा, पगार किती असू शकतो. पगाराबाबत त्यांनी इथं तसं दिलेलं नाहीये की पगार एक्झॅक्टली किती असू शकतो, पण जेवढी माहिती आहे याच्यामध्ये तेवढी आहे की पगार तुमचा 10,000पर्यंत जाऊ शकतो. जो तुम्ही आता सुरुवातीला जर याच्यामध्ये अर्ज भरणार आहात आणि जर तुमची अपॉइंटमेंट झाली, म्हणजे तुम्हाला इथे त्यांनी सिलेक्ट केलं, तुमचा पगार पहिल्यांदा सुरुवातीला 10,000पर्यंत असू शकतो, अशी एक माहिती आहे. तर ठीक आहे, आता बघूयात आपण याचा अर्ज कसा भरायचा. शेवटी जर तुम्ही खाली आलात अर्ज भरण्यासाठी, आता इथे खाली आल्यानंतर बघा खाली काय करायचं बघा, अप्लाय नाऊचं एक बटन आहे. अप्लाय नाऊवर जर आपण क्लिक केलं, त्याच्यामध्ये अप्लाय केल्यानंतर आता इथे आपल्याला अर्ज भरण्यासाठी एक पेज आलेला आहे. आता याच्यामध्ये काय करायचं बघा, सगळ्यात पहिले तुमचं तुमचं पूर्ण नाव तुम्हाला टाकून घ्यायचं आहे.
तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा, ईमेल आयडी टाकायचा, पॅन नंबर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल ते पॅन नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. नंतर तुमचा आहे जन्मतारीख, डेट ऑफ बर्थ, कोणत्या स्टेटसाठी अप्लाय करतात, जसं आपण महाराष्ट्रासाठी बघितलं तर महाराष्ट्रासाठी आपण इथे सिलेक्ट करून घेऊ शकतो. नंतर तुमचं आहे कोणत्या जिल्ह्यासाठी तुम्हाला करायचं आहे, जो काही जिल्हा आहे तुम्हाला समजा निवडून घ्यायचा, तुम्ही तो जिल्हा निवडून घ्यायचा. तुमचं हायस्ट क्वालिफिकेशन काय आहे, तुमचं म्हणजे ग्रॅज्युएशन झालंय, पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय, तुमचं ग्रॅज्युएशन झालंय तर ग्रॅज्युएशन जे काही तुम्ही करू शकता. नंतर टोटल एक्सपिरियन्स, तुमचं समजा कुठे काही काम केलं असेल, आधी काही केलं असेल तर तुम्ही एक्सपिरियन्स टाकू शकता की किती वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला. नंतर रेसिडेंट ऑफ स्टेट, कोणत्या तुम्ही म्हणजे कोणत्या याच्यामध्ये राहतात, राज्यामध्ये राहतात, ते तुमचं कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहतात हे तुम्ही इथे टाकू शकता. आणि तुमचा रेझ्युमे, एक छोटा रेझ्युमे तुम्ही बनवून घ्या, तुमचं म्हणजे काय तुमचं एज्युकेशन आहे, तुमचं एक्सपिरियन्स काय झालेला आहे सगळा तो आपला रेझ्युमे असतो, तो आपला बायोडेटा असतो, बायोडेटा तो तुम्ही एक बनवून घ्यायचा आणि तो इथे लावायचा. नंतर बघा इथे आधार सुपरवायझर सर्टिफिकेट, जसं आपण बघितलं होतं की आधार ऑपरेटरचं जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला गरजेचं आहे, ते तुम्हाला इथे लावावं लागणार आहे. त्याच्यानंतर आहे तुमचं जेंडर, म्हणजे तुमचं काय मेल आहे फिमेल तेच करायचं. आणि इथे तुमचं काय कॅप्चा टाकून घ्यायचं, म्हणजे इथे जे काही त्यांनी सांगितलेलं आहे ते तिथे टाकून घ्यायचं. जसं आता 5+2 सांगितले 7 इथे टाकून घ्यायचं आणि नंतर तुम्हाला सबमिट करायचं. आता तुम्ही जर हे सबमिट केलं हा अर्ज, की मग तुमचा अर्ज सबमिट होणार आहे. आणि मग त्या अर्ज तुमचं छाननी होईल तुमच्या डिस्ट्रिक्ट लेवल, ज्या तुम्ही जिल्ह्यासाठी हे अप्लाय केलं, म्हणजे ज्या ज्या जिल्ह्यासाठी तुम्ही अप्लाय करतात त्या जिल्ह्याचे जे सीएससीचे मॅनेजर असतील, डिस्ट्रिक्ट मॅनेजर असतील, त्यांच्याकडे हा अर्ज जाणार आहे. आणि मग ते अर्जाचं बघतील, तुम्ही त्यासाठी पात्र ठरतात नाही ठरतात, त्याच्यानुसार मग तुमचं याच्यासाठी सिलेक्शन होणार आहे. तर आता याच्यामध्ये काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. जसं एक लक्षात घ्या की ही जी जागा आहे ती आधार ऑपरेटरची जागा आहे, म्हणजे तुम्हाला एक कर्मचारी म्हणून काम करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आधार सेवा केंद्र चालवायला दिलं जाणार नाही, तर तुम्हाला जे आधार सेवा केंद्र ऑलरेडी आहे तिथे जाऊन तुम्हाला जिथं तुमची नेमणूक होईल, जिथं तुमची सिलेक्शन होणार आहे त्या आधार सेवा केंद्रावर जाऊन तिथून तुम्हाला त्याचं काम करावं लागणार आहे. तिथे जाऊन तुम्हाला बसून तिथे काम करावं लागणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही अर्ज भरतात हे लक्षात घ्या, तुम्ही जर त्या जिल्ह्याचे असाल, त्याचे जवळपास राहणारे असताल तर तुमचे जास्त चान्सेस असतील सिलेक्ट होण्याचे. बाहेरच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही जर अप्लाय करत असाल तर तुमचे चान्सेस कमी असतील, कारण शेवटी तिथे जाऊन तो जॉब करायचा आहे. त्याच्यामुळे ज्या जिल्ह्याची असाल त्या जिल्ह्याचीच तुम्ही अप्लाय करा, त्याचाच तुम्हाला जास्त फायदा होईल, त्याचं सिलेक्शनचे चान्सेस जास्त असतील. त्याच्यामुळे ही गोष्ट त्याच्यामध्ये आहे. दुसरी जी महत्वाची गोष्ट जसं आपण बघितलं की तुमचं जे आधार ऑपरेटरचं सर्टिफिकेट आहे, आधार ऑपरेटरचं सर्टिफिकेट हे काढून घेणं खूप गरजेचं आहे. आणि जर तुमच्याकडे ते नसेल तर आता सध्या थोडं तुम्हाला अवघड जाईल, कारण इतक्या लवकर ते NSCIT वर जाऊन तुमचं फॉर्म भरणं, परीक्षा देणं, पास होणं हे सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला वेळ लागू शकतो. त्याचे चान्सेस तसे खूप कमी असतील. तर ते सर्टिफिकेट ऑलरेडी ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठी जास्त चान्सेस आहेत. आता पगाराचं जे याच्यामध्ये आहे, पगार तर कुठेही दिलेलं नाहीये, पण पगाराची जसं आपण बघितलं की जास्तीत जास्त पगार 10,000 असण्याची शक्यता याच्यामध्ये आहे. 10,000 रुपयेपर्यंत पगार असण्याची शक्यता याच्यामध्ये आहे. आता अर्ज केल्यानंतर बघा सीएससी जे कारण हे सीएससी अंडर ही ओपनिंग्स आहे, त्याच्यामुळे सीएससी चे डिस्ट्रिक्ट लेवलचे जे मॅनेजर असतात, डिस्ट्रिक्ट लेवलचे मॅनेजर त्यांच्या हातामध्ये शेवटी जाणार आहे. तुमचा अर्ज केल्यानंतर याचं सिलेक्शन वगैरे ते त्यांच्या हातात असणार आहे. जर तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये राहत असाल आणि तुम्हाला जर शक्य असेल ते सीएससी सेंटरचे जे कोणी डिस्ट्रिक्ट मॅनेजर असतील, कोण हे त्यांच्या कोणाच्या अंडर जात आहे हे जर काढणं तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही त्यांची माहिती काढून त्यांना जाऊन त्यांची भेट घेऊ शकता आणि त्यांना सांगू शकता की असं असं तुम्ही अर्ज भरलेला आहे, त्याचं काय पुढे होईल, कसं काय असणार आहे प्रोसेस सिलेक्शनची वगैरे, हे सगळं तुम्ही त्यांना जाऊन भेट देऊन विचारू शकता. तर अशा पद्धतीने एक चांगली नोकरीची संधी आहे. जर तुम्हाला नोकरीची गरज असेल तर चांगली नोकरीची संधी आहे. लवकरात लवकर हा अर्ज तुम्ही भरून घेऊ शकता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक यू.